खरंच समाजसेवक असतो, जो खरा नेता असतो, त्याची जनतेशी नाळ असते. अरे पडलो तरी बेहतर, चल तुझे कामं मी करतो. केली का नाही? आम्ही तुमच्यामध्ये राहिली, तुमच्या सुखदुःखात राहिलो. अरे ज्याला निवडून दिलं ते कधी तुमच्या सुखदुःखात आले नाही, ज्यांनी काही काम केलं नाही. आणि आज हा गद्दार, तो गद्दार, तू महागद्दार, तू काय सांगतो आम्हाला. आणि त्यांची हिंमत असेल तर समोरासमोर त्यांनी बसावं. कशाला गप्पा करताय तुम्ही? बोलता येतं म्हणून माणसाने काही बोलू नये. हा तुम्ही तुमच्या कामाच्या जीवावर मागा ना. काय म्हणायचं की मी देण्याकरता एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी आणला, मला तुम्ही मतं द्या. काय हरकत आहे? दिलीप मोहिते इथं सांगतो मी, हो देण्याकरता हे काम केलं, ते काम केलं, आणि म्हणून तुमच्याकडे मागतोय, मतं मागतोय. हे तर बरोबर आहे का नाही? पवारसाहेबांना आम्ही सुद्धा मानतो ना. काय आमचं वैर आहे? एक महाराष्ट्राला मोठा नेता आहे. अरे आमची पवारसाहेबांकडे अपेक्षा होती. साहेब एवढं मोठं केंद्राची सत्ता तुमच्याकडे होती, केंद्राचे कृषी मंत्री तुम्ही होता. त्यावेळेला एखादा कायदा करून ठेवला असता तर आज कांद्याचे भाव पडतात, दुधाचे भाव पडतात, तर केंद्रामध्ये तुम्ही म्हणाल ते म्हणून सगळे ऐकत होते, तर एखादा कायदा करून ठेवला असता तर आज अडचण आली असती. नाही तुम्ही केलं. दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार. मला खरंच आश्चर्य वाटलं, याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं. त्यांच्या वयाचा मान ठेवून, त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना, हे जे भारतीय जनता पक्षानं केले त्याला गद्दारी म्हणतात. दरवर्षी 2 कोटी रोजगार देतो असं सांगून 83% सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना, त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना, त्याला गद्दारी म्हणतात. दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडतो, याला जनतेशी गद्दारी म्हणतात. पेट्रोल जेव्हा 100च्या पार जातं, गॅस जेव्हा 1000च्या पार जातो, तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात. आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा जर असा आरोप कुणाला करावा लागत असेल तर मला अजूनही असं वाटतं की हा आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन त्यांचं असेल. आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी इन्व्हर्टेड कॉमास कारवाईपासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा जप करत अशी लाचारी अशा वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, ही माझी सामान्य कार्यकर्त्याची एक भावना आहे. कुठे गद्दारी केली अमोल कोल्हेंनी? अमोल कोल्हेच प्रामाणिक राहिले. आणि अमोल कोल्हेंनी एवढा निष्ठाने विचाराने काम करणारा कार्यकर्ता पवारसाहेबांना लाभला, म्हणून या मतदारसंघात आज निवडणूक यशस्वी होणार आहे हे चित्र आहे. यांनी पवारसाहेबांना सोडलं, हे खरे गद्दार आहे. तर दिलीप मोहितेंनी आज बोलताना शरद पवारांवरती खरं तर त्यांची टीका केलेली पाहायला मिळाली. ते बोलताना असं म्हटले की शरद पवार कृषी मंत्री असतानाच त्यांनी जर कांदा किंवा ह्या प्रश्नाविषयी जर योग्य कायदा केला असता तर हे प्रश्न आता उपस्थितच झाले नसते. तुम्ही अशी कधी मागणी केली का शरद पवार साहेबांच्याकडे? शरद पवार साहेबांनी देशातल्या कृषी खात्याला जे वळण लावलेलं आहे त्यामुळेच आज देशात कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. देश निर्यातीपर्यंत पोचला. आता निर्यात कांदा करायच्या वेळी निर्यातच बंद जर तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही काय झोपा काढत होता? तुम्ही निर्यात बंदीला विरोध का नाही केला? तुम्ही एखादं स्टेटमेंट का नाही केलं? तुम्ही दिल्लीला जाऊन दिल्लीतल्या पंतप्रधानांना भेटून तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही आत्ताच हात बांधून मांडलिकासारखी तिथं जाऊन बसल्यामुळे तुम्हाला काही बोलायची सोयच नाही. त्यामुळे ह्या नैतिकतेच्या गप्पा त्यांनी सांगू नये.